म्हणजे चांगले संबंध आणि चांगल्या व्यक्तींशी रिलेशन्स असल्यानंतर कशी अप्रत्यक्ष मदत होते ह्याचं एक उदाहरण आहे. आणि तो व्हिसा कसा मिळाला हे सुद्धा गमतीशीर आयुष्यामधलं एक टर्निंग पॉइंट आहे. आणि मग मी 2003च्या ह्याच्यामध्ये अमेरिकेला गेलो. मी तिथे 15 दिवस राहिलो. तिथे काही कंपन्यांना भेट दिली, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्या असं लक्षात आलं की भारतामध्ये हे काम करता येईल. तिथे मला असं लक्षात आलं की तिथे हे काम अतिशय प्रतिष्ठेचं समजलं जातं आणि त्या कामासाठी जे लोक काम करतात त्या लोकांना अतिशय चांगला मोबदला दिला जातो आणि त्यांना हिडीस फिडीस अशी वागणूक दिली जात नाही. की इथे काय होतं की तुम्ही दलाल समजतात, इथे दलाल समजतात की हे कोणतरी काय आहेत, हे सत्तेचे दलाल आहेत किंवा कुठल्या मंत्र्याचे दलाल आहेत किंवा ज्या नेत्यांना आपण मदत करतो त्या नेत्यांचे हे चमचे आहेत, अशा पद्धतीची काही लोक भावना व्यक्त करतात. पण तसं नाहीये. हे कष्टाचं आणि जिकिरीचं काम आहे. तुम्ही कुठल्याही एका व्यक्तीला जेव्हा मदत करता तेव्हा ती व्यक्ती त्या शासनाचं किंवा त्या संस्थेचं एक प्रतीक असते आणि ती संस्था आणि प्रतीक आपलं राज्य चालवत असते. आणि हे राज्य नीट चालावं, हे राज्य नीट चालताना त्या व्यक्तीच्याही कामाला नीट प्रसिद्धी मिळावी. त्याचबरोबर त्यांना फीडबॅक देताना आम्ही जनतेचे प्रश्न सांगतोच ना त्यांना की तुम्ही जे काम करताय ह्या कामामध्ये ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय, कुपोषणाकडे दुर्लक्ष होतंय, बेकारीकडे दुर्लक्ष होतंय, तुमचं दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे काहीतरी कमी पडतंय, हे आम्ही सांगतच असतो ना, हा फीडबॅक देत असतो. हे खूप छान काम आहे. ह्या कामामध्ये खूप तरुण मुला मुलींनी यायला पाहिजे. त्यांनी त्या पद्धतीने ह्या कामाचं स्वरूप समजून घेऊन अभ्यास करून त्यांनी जर हे सगळं नीट केलं तर भारतामध्ये कमीत कमी 100-200 चांगल्या फॉर्म्स छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू शकतील. पण हे होत नाहीये कारण अजून त्याच्यासाठी घ्यावी लागणारी जी मेहनत आहे, कॉन्टॅक्ट करणे, कॉन्टॅक्ट टिकवणे, हे मोठं कष्टाचं काम आहे. आणि त्यासाठी विश्वासार्हता सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वासार्हता ही फार महत्वाची भाग आहे. म्हणजे माझ्या सुदैवाने तर मला असं वाटतं की राज्यातले जवळजवळ 80% महत्वाचे नेते माझ्या आयुष्यात येऊन गेलेले आहेत ह्या निमित्ताने. मी त्यांची नावं नाही घेत पण त्यांना मी मदत केलेली आहे. त्यांना मी खूप लोकांना भेटवलंय. त्यांना मी त्यांच्या काय करावं ह्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिले. प्रशिक्षण पण केले. मी राजकीय पक्षांचं प्रशिक्षण केलेलं आहे. 2004च्या निवडणुकीमध्ये काही पक्षांच्या प्रवक्त्यांना मी टीव्ही मीडिया पुढे कसं बोलावं हा एक साधा कॉमन सेन्सचा भाग आहे. तो सुद्धा आपल्या राजकीय नेत्यांकडे नाही, अनेक अधिकाऱ्यांकडे नाही. आजही आपण जेव्हा बघतो की अनेक राजकीय नेते किंवा अनेक अधिकारी हे बाईट्स देतात किंवा पत्रकार परिषदेला सामोरं जातात तेव्हा त्यांच्या ज्या मुवमेंट्स आहेत किंवा त्यांचं जे चित्रीकरण होतं त्याच्यावरून लक्षात येतं की हे कॉन्फिडंट नाहीयेत आणि हे त्या मीडियाला सरावलेले नाहीयेत. त्याचं एक आम्ही ट्रेनिंग तयार केलं मग काही मित्रांच्या मदतीने आणि 2.5 तासाचं प्रशिक्षण आम्ही दिलं. त्याच्यामध्ये आम्ही की तुम्ही मीडिया पुढे, इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढे जाताना जे 10 कॅमेरे तुमच्या पुढे उभे आहेत तर तुम्ही बाईट देणार कोणाकडे बघून हेही त्यांना माहित नाही. मग ते जो प्रश्न विचारतील त्याच्याकडे बघून प्रश्न उत्तर असे केल्यामुळे अनेक अँगल्स आणि अनेक वेगवेगळे विरोधी प्रकार घडतात. तर आम्ही त्यांना सांगितलं की जो मधला कॅमेरामन आहे त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे अगदी साध्या गोष्टी, ह्या साध्या टिप्स आहेत. पण ह्या सुद्धा देणारं कोणी नाही ना, म्हणजे ह्या सुद्धा देणारं कोणी नाहीये. त्यामुळे अनेक गोष्टी, अनेक राजकीय नेते अस्तव्यस्त केसांनी सामोरं जात होते. त्यांना आम्ही सांगितलं की एक साधा कंगवा ठेवा, जेव्हा तुम्ही बाईट द्यायला जाता तेव्हा फक्त असा फिरवा आणि तुम्ही बाईट द्या. तर यात काही राजकीय नेते तुम्हाला आता जाणवलं असेल फरक की ते त्या पद्धतीने जातात आणि ते त्या पद्धतीने बाईट देतात. पण ह्या प्रकारचं प्रशिक्षण देताना काही लोकांना आम्ही भाषण कसं करावं, किती मिनिटात करावं, कट टू शॉर्ट कसं करावं, सुरुवात कुठून करून शेवट कसा करावा, इथपर्यंतही काही लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलं. त्याची गरज वाटली आम्हाला आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही